आवाज जनसामान्यांचा। इंदापूरच्या तक्रारवाडी गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी 12 वर्ग खोल्या मंजूर झाल्या असून त्या ठिकाणी 8च वर्ग खोल्या बांधल्या जातील असा काही अधिकारी आणि ग्रामस्थांनी घाट घातला असून नेमका यामध्ये घाट कशासाठी घातला जातोय, का शासकीय निधीचा योग्य उपयोग होत नाही, नेमकं यात राजकारण येतंय का, शासनाने दिलेल्या 1,40,00,000 रुपयांचा योग्य वापर होत आहे का? इंदापूरचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्या ठिकाणी 12 वर्ग खोल्यांचे बांधकाम झालं पाहिजे असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सीमाताई काळंगे यांनी व्यक्त केले आहे। पहा, नेमका अतिशय संवेदनशील आणि सतत चर्चेत असलेला हा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा राजकीय मुद्दा बनला आहे का? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशान्वये पाहणी करण्यासाठी आलेले गटविकास अधिकारी यांना देखील ग्रामस्थांच्या रोषामुळे काहीच निर्णय न घेता मोकळ्या हाताने परत जावं लागतंय। काय आहे नेमके प्रकरण, पहा। राष्ट्रवादीच्या सीमाताई काळंगे काय म्हणाल्यात। या ठिकाणी आज बीडीओ साहेब आले होते, काय निर्णय झाला नेमका 12 खोल्यांचा? सुरुवातीला तर मी आदरणीय आमचे दैवत असणारे दत्तात्रय मामा भरणे साहेब यांनी अगोदर आम्हाला 1 वर्षापूर्वी एक खोली दिली होती, त्याचा निधी होता 12.5 लाख रुपये। आणि आता ज्या 12 खोल्यांची मंजुरी जी आली ते सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय आमचे मामांसाहेबांच्या माध्यमातून हा निधी आलेला होता तक्रारवाडी शाळेला। आणि सर्वात मोठा हा निधी तक्रारवाडी शाळेला मामांच्या माध्यमातून आलेला आहे। आणि या निधीतून सर्व लोक उत्स्फूर्तपणे आनंदात होते की आता आम्हाला पहिले एका खोलीचे 12.5 लाख आले आणि आता 1,40,00,000 रुपये आले। तर 1,40,00,000 मध्ये सर्वांचीच असं मत होतं की 12च खोल्या व्हायला पाहिजेत आणि मंजुरी पण 12च खोल्याची होती। तर आता मोहिते साहेबांनी त्या दिवशी काय सांगितलं की 12 खोल्यांच्या ऐवजी आम्ही 8च खोल्या बांधणार आहोत आणि आम्हाला 8 खोल्यात बांधण्यात परवडते। मग मला असं म्हणायचं साहेबांना, जर तुम्हाला आता 8 खोल्यामध्ये तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही हे टेंडर का घेतलं? आणि जर घेतलं तर तुम्ही ते गावकऱ्यांसमोर सर्व 12च्या 12 खोल्या आम्हाला बांधून द्याव्यात, हीच आमच्या सर्व गावकऱ्यांची विनंती असेल। जो जवळ 15-20 दिवस महिना होत आला की या वर्ग खोल्यांचा विषय गाजत आहे, बातम्या लागत आहेत, इतर मिटिंगा चालू आहेत। नेमके तालुक्याचे लोकप्रतिनिधी यात लक्ष घालतील का? तालुक्याचे प्रतिनिधी 100% लक्ष घालणार, कारण तालुक्याच्या प्रतिनिधीला सर्वात महत्वाचा कोण पुढारी नाही, कोण सरपंच नाही, कोण मेंबर नाही, त्यांना महत्वाचा सर्वसाधारण व्यक्ती आहे। आणि आदरणीय प्रतिनिधी आहेत तर ते प्रतिनिधी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं अगोदर काम करतात। आणि मामांची एकच इच्छा असेल की माझ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना चांगली शाळा कशी असेल, चांगलं सराउंडिंग कसं असेल किंवा चांगलं कंपाऊंड कसं असेल, अभ्यासासाठी अभ्यासिका म्हणून आदरणीय मामा सुद्धा कुठल्याही पद्धतीनं तक्रारवाडीला मदत करण्याचं 100% काम करतील। या पाठीमागे तक्रारवाडींना मामांना भली मतदान कमी दिलं असेल तरी सुद्धा तो मनात राग न धरता आदरणीय मामांनी तक्रारवाडीला एवढा भरभरून निधी दिलेला आहे। रस्ते असतील, गटारी असतील, टॉयलेट बाथरूम असतील किंवा मुलांच्या माध्यमातून कुठले खर्च असतील, ग्रामपंचायतीचा निधी असेल। आणि आता बघितलं तर आपण शाळेचा निधी बघतोय, गेल्या वर्षाला 12.5 लाख रुपये एका रूमला आले आणि आता आदरणीय मामांनी 1,40,00,000 रुपये आपल्या 12 खोल्या बांधण्यासाठी आम्हाला दिलेल्या आहेत। त्याबद्दल मी मामांचं तक्रारवाडी गावच्या वतीनं आणि आमच्या सर्व महिलांच्या आणि पालकाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानते। असंही बोललं जातं की नवीन सरपंच झालेले आहेत, त्यांनी अविश्वास ठराव दाखल केला, नवीन सरपंच निवड केली, म्हणून यात राजकारण असल्यामुळे काम करून दिलं जात नाही। ह्यात राजकारणाचा काही विषय आम्ही आणलाच नाही। व्यवस्थापन समितीने आम्ही सर्वांनी मिळून तो ठराव घेतलेला आहे आणि 12च खोल्या व्हाव्या अशी सर्वांची इच्छा आहे आणि सरपंचांची पण इच्छा आहे। आज सरपंच पण हजर होते, त्यांना पण वाटतं की 12च खोल्या व्हाव्या म्हणून। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर। G9 मराठी, आवाज जनसामान्यांचा।